मंडळी, जर तुमच्याकडे जर शिळा भात उरलेला असेल ना, तर फोडणीचा भात खाऊन जर कंटाळा आला असेल, तर अशी छान चटपटीत रेसिपी करा. त्यासाठी काही मिरच्या, धणे, जिरे, बडीशोप, लसूण, अद्रक यानं आपण जाडसर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. हिरवी चटणीसाठी तोच थोडासा ठेचा घेतला. त्यामध्ये आपण थोडंसं चिंच आणि पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, थोडासा गूळ आणि बर्फाचे खडे, चवीला मीठ असं टाकून आहे ना, आपण हिरवी चटणी बनवून घ्यायची. ती आंबट गोड एकत्रच केली. वेगळी चिंचेची आणि वेगळी वेगळी न करता एकत्रच केलेली आहे आंबट गोड चटणी. इथे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर उरलेला भात म्हणजेच रात्रीचा जो भात असतो शिळा तो घेतलेला आहे. त्यामध्ये कोथिंबीर आपण जे सुरुवातीला जाडसर भरड करून घेतली आहे. धणे, जिरे, मिरची, आलं, लसूणची ते त्याच्यामध्ये टाकलं. चवीनुसार मीठ टाकलं. आता भातामध्ये सुद्धा थोडं मीठ असतं, त्या अंदाजाने तुम्ही मीठ टाका. ओवा आहे ना थोडासा हाताने कुस्करून टाका आणि आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये बेसनचं पीठ आणि तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ टाका किंवा कॉर्नफ्लोअर असेल तर कॉर्नफ्लोअर टाका. आता आपल्याला इथे पातळ पीठ भिजवायचं नाही आहे, फक्त तांदळाला म्हणजेच भाताच्या दाण्यांना, शिताला थोडंसं पिठाचं कोटिंग झालं पाहिजे अशा पद्धतीने थोडंसंच पीठ वापरायचं आहे. आवश्यकता वाटलीच तर पाण्याचा हबका किंवा शिपका द्या, नाहीतर काही आवश्यकता नाही. थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा, हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि तेल तापत ठेवायचं आणि आपण असे छोटे छोटे भजी करून घ्यायचे. म्हणजे आकाराने छोटी भजी केली ना तर ती जास्त कुरकुरीत होतात. तर छान अशी भजी क्रिस्पी तळून घ्यायची आहेत आणि आपण जी हिरवी चटणी जी आंबट गोड आहे त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकतात किंवा टॉमॅटो सॉस किंवा अशी नुसती छान लागतात किंवा शेजवान चटणीबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकतात. तुम्ही ही भाजी नक्की करून पहा. नेहमी नेहमी म्हणजे फोडणीचा भात किंवा आपण म्हणजे डाळ तडका वगैरे वरण उरलं असेल तर ते आपण बनवतोच. पण आता भाताचं अशी जर भजी करून खाल्ली आणि त्यात अजून छान असा पाऊस छान चालू आहे आणि थंडगार वातावरण आहे, त्यावेळेला भजी खाण्याचा काही मस्त अशी मजा औरच असते. आणि त्यासोबत तुम्ही पाव किंवा ब्रेडसुद्धा खाऊ शकतात. मी इथे ब्रेडसोबत खाल्लेलं आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा किंवा तुमच्याकडे अशी रेसिपी बनवली जाते का, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. मोहिनी फूड ब्लॉग्स आणि नील मोहना होम अँड किचन ब्लॉग्स नावाचे 2 यूट्यूब चॅनल आहेत. तसंच मोहिनी फूड ब्लॉग्स या नावाने इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती तसंच फेसबुकवरती सुद्धा त्याच नावाने चॅनल पेज आहे. तुम्ही नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.